आणि यानंतर आता बातमी येते तुळजापूरमधून। तुळजाभवानी मंदिरातील सोन्याचा मुकुट गायब झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। तुळजाभवानीच्या दुर्मिळ दागिन्यांच्या वजनामध्ये तफावत आढळून आली आहे आणि 16 सदस्यांच्या समितीच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। आपल्याकडे जे तुळजाभवानी देवीच्या मंदिरात जे वाहिक आणि वेगळ्या भक्तांनी दिलेले दागिने असतात त्या संदर्भात साधारणतः आम्ही 2 ते 3 महिन्यापूर्वी एक समिती नेमली होती। त्या समितीमध्ये डिटेल म्हणजे जो आपला रेकॉर्ड आहे 1963 चा मोजणी अहवाल आहे, त्याचबरोबर वेळोवेळी केलेले अहवाल आणि आमच्याकडे आपल्याला उपलब्ध पुरावे याच्या आधारे मोजणी करण्यात आली आणि त्यानंतर म्हणजे कोणते कोणते दागिने म्हणजे त्यांची आपल्याला आढळून येत नाही आहेत, हरवलेले आहेत किंवा गहाळ झालेले आहेत अशी संपूर्ण यादी आम्हाला साधारणतः 1.5 ते 2 महिन्यापूर्वी प्राप्त झाली होती। त्यानंतर या प्रत्येक दागिन्यांची जी जबाबदारी आहे ते वेगवेगळ्या लोकांकडे आहे। त्यामुळे आणि गेल्या साधारणतः 60 ते 70 वर्षांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींच्या हातून ती एक दुसऱ्याकडे ती जे दागिने आहेत ते हस्तांतरित झालेले आहेत। त्यामुळे कोणाच्या काळामध्ये हे दागिने हस्तांतरित झाले ते कोणाची जबाबदारी आहे या संबंधात सर्व संबंधितांना संधी देऊन त्यांची बाजू मांडण्याची संधी देऊन जबाबदारी निश्चित करण्यासाठी आम्ही एक प्रशासकीय समिती नेमलेली आहे। त्याच्या 2 ते 3 बैठका झालेल्या आहेत आणि साधारणतः पुढच्या 4-5 दिवसांमध्ये आपला अंतिम अहवाल प्राप्त होईल। त्याच्यानंतर ती जी काही प्रशासकीय कारवाई असेल किंवा फौजदारी आवश्यकता असेल तर फौजदारी कारवाईची आवश्यकता आणि वसुलीची कारवाई या सर्व ज्या कारवाई असतील त्या समितीला आपण पूर्ण डिटेल आम्हाला ते सादर करण्याचं सुचवलेलं आहे आणि साधारणतः पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये आम्हाला तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील जी काही आवश्यक प्रशासकीय कारवाई आहे ती पार पाडण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।